जय महाराष्ट्र विद्यार्थ्यांनो, स्वागत आहे तुमच्या मराठमोळ्या चॅनलवरती, ज्यामध्ये आपण बघत आहोत डेटा स्ट्रक्चर फॉर BCA, BCS अँड BSc कम्प्युटर सायन्स. तर त्यामध्ये आपण मागच्या लेक्चर मध्ये बघितलं की लिंकेड लिस्ट काय असतं, ती काय यूज केली जाते, त्याचं जे रिप्रेझेंटेशन आहे ते कसं आहे ते बघितलं. तो जर व्हिडिओ तुम्हाला बघायचा असेल तर मी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे, तिथून तुम्ही तो बघू शकता. कारण तो बघितल्याशिवाय तुम्हाला हे टाइप्स जे आहेत ना ते कळणार नाही नीट. तर त्याआधी तो व्हिडिओ पण बघून घ्या. आणि आज बघूया टाइप्स ऑफ लिंकेड लिस्ट. कोणकोणते टाइप्स असतात लिंकेड लिस्टचे, तर त्याला व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, टाइप्स ऑफ लिंकेड लिस्ट मध्ये सगळ्यात पहिला आहे सिंगली लिंकेड लिस्ट. बघा, तुम्हाला आता मागच्या व्हिडिओमध्ये मी हे तर सांगितलं की लिंकेड लिस्ट काय असतं. तर त्यामध्ये पहिला टाइप आहे सिंगली लिंकेड लिस्ट. बघा, इट इज अ मोस्ट कॉमन विच कन्सिस्ट ऑफ डेटा पार्ट अँड ऍड्रेस पार्ट. सगळ्यात कॉमन यूज केला गेलेला जो लिंकेड लिस्ट आहे तो आहे सिंगली लिंकेड लिस्ट. यामध्ये काय होतं की हा एक नोड असतो. बघा, नोड 1, नोड 2 आणि हा नोड 3 आहे. तर मी समजा एवढा लिंकेड लिस्ट तयार केलेला आहे. तर पहिला जो नोड आहे त्यामध्ये दोन पार्ट असतात, ज्यामध्ये तुमचा एक डेटा असतो, यामध्ये जो पण तुम्ही डेटा स्टोअर करणार आहे तो. त्यानंतर ऍड्रेस पार्ट असतो. ऍड्रेस म्हणजे काय, तो हा ऍड्रेस याचं लोकेशन असतं. बघा, याचा नोड 2 चा जो पण ऍड्रेस असेल तो इथे स्टोअर केला जातो. अशाच प्रकारे नोड 2 मध्ये जो आहे नोड 3 चा ऍड्रेस जो पण असेल तो इथे तुमचा स्टोअर केलेला असतो. तर अशा प्रकारे जे आहे हा लिंकेड लिस्ट असते. याच्यामध्ये काय होतं की सिंगली लिंकेड लिस्ट आहे. बघा, हा जो याचा ऍड्रेस आहे याच्याशी लिंकेड आहे, म्हणजे याचाच लिंकेड आहे, कारण दुसऱ्यांचा लिंकेड नाही. याचा फक्त एका याचा लिंक केलेला आहे. त्यानंतर याचा इथे लिंक केलेला आहे आणि इथे नल आहे. नल का, तर हा 3च नोडचा आहे, कारण याच्या पुढे मला कोणतीही नोड नाही पाहिजे. त्यामुळे इथे कोणताही ऍड्रेस मी नाही दिला, म्हणून मी इथे नल केलेला आहे. नलचा अर्थ म्हणजे काहीही नाही, कारण इथे ऍड्रेस दिला, इथे नल आहे, याच्या पुढे कोणतीही नोड नाही. तर बघा, सिंगली लिंकेड लिस्ट मध्ये काय, फक्त एका नोडला एकच जो ऍड्रेस आहे तो इथे लिंक केलेला असतो. त्यामध्ये मग डबली लिंकेड लिस्ट येते. बघा, तिथे सिंगल होता, इथे डबली. डबल म्हणजे काय की याच्यामध्ये दोन पॉइंटर असतात. बघा, डेटा पार्ट तर आहेच, पण तिथे काय होतं, फक्त एक ऍड्रेस होता, इथे दोन ऍड्रेस असतात. बघा, इथे पण 2 आहे आणि इथे एक नल आहे. याच्यामध्ये काय होतं, तिथे फक्त एकच लिंक होती, याच्यामध्ये 2 लिंक आहे. म्हणजे कसं की पुढच्याचा पण ऍड्रेस आहे आणि याला जो आहे मागच्याचा पण ऍड्रेस आहे. बघा, मागच्या आणि पुढच्या दोन्ही नोडचा ऍड्रेस असतो. नोड 1 ला जो आहे नोड 2 चा आणि नोड 1 चा दोन्हीचा जो ऍड्रेस आहे ते तुम्हाला हे बघा, पॉइंटर 1, पॉइंटर 2, इथे पण पॉइंटर 3, पॉइंटर 4, त्यानंतर पॉइंटर 5 आणि नल. तर अशा प्रकारे याच्यामध्ये डबल लिंकेड लिस्ट म्हणजे डबल लिंकेड. तुम्ही जर इतकं जर तुम्हाला कळत नसेल ना समजा जास्ती, तर तुम्ही एक्झाम मध्ये काय करायचं, अशी एक डायग्राम तयार करायची, ज्यामध्ये डेटा P1, P2 लिहायचा आणि हे 2 बाण लिहायचे, एक इकडे डायरेक्शन मधला आणि हा एक डायरेक्शन मधला. आणि इथे एवढं सांगायचं की याच्यामध्ये 2 ऍड्रेस असतात, एक पुढच्याचा एक मागचा, प्रिव्हियस आणि नेक्स्ट ऍड्रेस. बस एवढं जरी लिहिलं तर तुम्हाला मार्क मिळून जातात. त्यानंतर तिसरा टाइप असतो बघा, सर्क्युलर लिंकेड लिस्ट. तर सर्क्युलर लिंकेड लिस्ट मध्ये काय होतं, इथे बघा, आपण शेवटच्या याच्यामध्ये काय केलेलं आहे, नल केलेलं आहे. नल म्हणजे का, त्याच्या पुढे कोणताही तुमचं नोड नाही. पण सर्क्युलर लिंकेड लिस्ट मध्ये काय होतं की जेव्हा शेवटचा जो पॉइंटर असतो तो काय करतो, जो पहिला ऍड्रेस आहे, पहिली जी नोड आहे त्याला इंडिकेट करतो, म्हणजे जो कनेक्टेड असतो पहिल्या नोडशी. बघा, लास्ट नोड इज कनेक्टेड टू फर्स्ट नोड, ज्यालाच आपण सर्क्युलर लिंकेड लिस्ट म्हणतो. बघा, इथे काय केलं मी, हा एक नोड आहे ज्याच्यामध्ये डेटा आहे, त्यानंतर पुढच्याचा ऍड्रेस आहे, त्यानंतर दुसरा नोड आहे ज्याच्यामध्ये डेटा आणि पुढच्याचा ऍड्रेस आहे, आणि जो तिसरा नोड आहे, शेवटचा नोड, लक्षात ठेवा, लास्ट नोड जो असतो त्याच्यामध्ये डेटा आहे आणि जो ऍड्रेस आहे, इथे नल नाहीये, जो ऍड्रेस आहे तो कनेक्टेड आहे पहिल्या नोडशी. तर याला सर्क्युलर लिंकेड लिस्ट सुद्धा म्हटलं जातं. बघा, याला जर आपण असं जर केलं, असा एक गोल आहे बघा, याच्यामध्ये आपण एक तयार करूया. बघा, हा एक नोड आहे, त्यानंतर हा एक आहे, हा एक आहे. बघा, हा पहिला नोड आहे, त्यानंतर हा दुसरा आहे, हा तिसरा आहे आणि हा चौथा आहे. तर बघा, याच्यामध्ये काय होतं, हा जो पहिला नोड आहे याच्यानंतर दुसरा आहे, तो तिसरा असतो, नंतर लास्ट वाला सगळ्यात शेवटचा जो नोड असतो तो पहिल्या नोडशी कनेक्टेड असतो, त्याला सर्क्युलरली लिंकेड लिस्ट असं म्हटलं. तर हे टाइप्स होते लिंकेड लिस्टचे. त्याच्यामध्ये सगळ्यात आधी सिंगली, ते फक्त अशा प्रकारे लिंकेड लिस्ट असतात.
त्यानंतर डबली लिंकेड लिस्टमध्ये अशा प्रकारे, आणि सर्क्युलर लिंकेड लिस्टमध्ये काय होतं, जो लास्ट वाला नोड आहे तो पहिल्या नोडशी लिंकेड असतो, त्याला आपण सर्क्युलर लिंकेड लिस्ट असं म्हणतो. आणि याच्यामध्ये जर तुम्हाला काही नाही समजलं तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता, मी तिथे पण तुम्हाला त्याचं उत्तर देईल.